बँक निफ्टीची आपण 50,800च्या पुटमध्ये आपण लिमिट ऑर्डर लावलेला आहे आणि आपली ती एंट्री आता एक्झिक्यूट झालेला आहे. आपला जो स्टॉप लॉस आहे तो जो स्टॉप लॉस आपण आहे तो 260ला ठेवूया का थोडंसं खाली. ओके ठीक आहे. इथं आपण 260ला आपला स्टॉप लॉस ठेवूया, कारण एंट्री घेतल्या घेतल्या स्टॉप लॉस लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघूया आता आपल्याला इथं 30-60 रुपयाच्या आसपास आपल्याला प्रॉफिट बघायला भेटतंय. 20 रुपयाचा स्टॉप लॉस आहे. तर त्यामध्ये आपल्याला 20 ते 40 रुपयांचं प्रॉफिट जर दिसायला आलं तर त्यामधून आपण एक्झिट होणार आहे. आता सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे काय आहे, तर इथं एका सपोर्ट लेवलला प्राइस ट्रॅव्हल करते. तर थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करणारं मार्केट आत्ता आपल्याला बघायला भेटतंय. तर तिथं थोडासा सपोर्ट म्हणजे प्राइस आपल्या स्टॉप लॉस जवळ येताना आपल्याला बघायला भेटत आहे. 150 रुपयाच्या आसपास, 100 रुपयाच्या आसपास आपल्याला इथं आता लॉस बघायला भेटतोय. तर बघूया कशा पद्धतीने गोष्टी घडतात, कशा पद्धतीने या जी पोझिशन आहे ती पोझिशन आपण मॅनेज करू शकतो. 200-240 आपला हा स्टॉप लॉस हिट होईल असं वाटतंय आपल्याला. बघूया. ज्यावेळेला मार्केटमध्ये आपण एंट्री घेत असतो ना, त्यावेळेला एकदम स्थिर, एकदम न्यूट्रल माइंड राहणं खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे माहिती आहे, आता इथं माझा स्टॉप लॉस हिट व्हायला प्राईस जवळ येते म्हणतात मी स्टॉप लॉस परत खाली खाली घेणं वगैरे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आपण स्टॉप लॉस दिलाय मार्केटला, तर प्रॉपर स्टॉप लॉस घेणं गरजेचं आहे. मार्केटनं आपल्याला टार्गेट द्यायचं का मार्केटनं आपला स्टॉप लॉस हिट करायचं हे पूर्णपणे मार्केटच्या हातात आहे. तर ज्या गोष्टी मार्केटच्या हातात आहेत त्या आपण मार्केटवर सोडून द्यायच्या. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टी आपण 100% आपण त्या गोष्टी करायच्या. तर थोडंसं जर आपण एंट्री घेतल्यानंतर पोझिशन आपल्याला प्रॉफिटमध्ये वगैरे दिसायला लागली, तर आपला माइंडसेट एकदम चांगला राहतो. पण एंट्री घेतल्यानंतर जर आपल्याला आपला जो स्टॉप लॉस आहे, स्टॉप लॉसच्या आसपास जर आपल्याला प्राईस ट्रॅव्हल करताना जर बघायला भेटली, तर त्यावेळेला कुठं तर आपली जी सायकॉलॉजी आहे किंवा माइंडसेट आहे, त्यामध्ये आपल्याला थोडंसं इम्बॅलन्स होताना बघायला भेटू शकतो किंवा बघायला भेटत असतो. स्टॉप लॉस जवळून प्राईस आत्ता परत कॉस्ट टू कॉस्टच्या ठिकाणी गेलेलं आहे. 50 रुपये ते 70 रुपयांच्या आसपास आता आपल्याला लॉस बघायला भेटतोय. प्रॉपर एका रेजिस्टन्स एरियामधून प्राईस ट्रॅव्हल करते. इथं जर बघितलं हा लो जर ब्रेक झाला, हा जो सपोर्ट आहे ना हा ब्रेक जर झाला, तर आपल्याला एक चांगलं प्रॉफिट यामध्ये बघायला भेटू शकतं. पण जोपर्यंत ह्या सपोर्टवर प्राईस ट्रॅव्हल करते ना, तोपर्यंत आपला स्टॉप लॉस हा धोक्यात असणार आहे. थोडंसं सेलिंग प्रेशर, एक स्पाइक मिळणं गरजेचं आहे. कारण होल्ड पोझिशन ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्या स्टॉपला जो प्राईस ट्रॅव्हल करत असते ना, त्यावेळेला थोडंसं थोडंसं म्हणण्यापेक्षा खूप आपल्यावर एक प्रेशर येत असतं की अरे आता माझा स्टॉप लॉस हिट होईल काय, किंवा आता कशा पद्धतीने मी नेक्स्ट ट्रेड प्लॅन करणार, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या डोक्यामध्ये चालायला सुरुवात होत असतात. यस, इथे आपलं एक स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि जर इथं आपण बघितलं तर टोटल आपल्याला बघितलं तर 354 रुपयाच्या आसपास आपल्याला लॉस बघायला भेटतोय. ओके, तर जर मी नेक्स्ट जर ट्रेड घेतला ना त्याची अपडेट मी तुम्हाला देईनच. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केल्यामुळे काय होणार आहे, त्यांना सुद्धा लाईव्ह मार्केटमध्ये कशा पद्धतीनं सायकोलॉजी वर्क होत असते, कशा पद्धतीने ट्रेड वगैरे प्लॅन करायचे असतात हे समजेल. ओके, तर 51,200च्या कॉलमध्ये आपण एक एंट्री घेतलेला आहे. तर बघूया आजचा हा आपला लास्ट ट्रेड असणार आहे आणि आता जो आपला स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस आपण 215, ठीक आहे 215ला आपण आपला स्टॉप लॉस लावतोय. याच्यानंतर परत आपण दुसरा कोणताही ट्रेड घेणार नाही. ओके ठीक आहे. यामध्ये आपल्याला 100 ते 200 रुपयाच्या आसपास प्रॉफिट दिसायला सुरुवात झालेलं आहे. ओके, 200 रुपयाच्या आसपास आता आपल्याला प्रॉफिट बघायला मिळतंय. निफ्टीमध्ये जरी बघितलं तर निफ्टीचे सुद्धा कॉलचे प्रीमियम चांगल्या पद्धतीने वाढायला लागलेले आहेत. बँक निफ्टीमध्ये आपला जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस 215 म्हणजे किती 35 पॉईंटच्या आसपास आपला स्टॉप लॉस बनतोय. तर यामध्ये आपल्याला 35-40 पॉईंट जर आपण मिळाले तर आपण यामधून एक्झिट होणार आहे. आपला जो स्टॉप लॉस आहे थोडंसं 220च्या आसपास आपण लावूया. ओके, 30 पॉईंटचा स्टॉप लॉस, 30 ते 40 पॉईंटचं टार्गेट किंवा 50 ते 60 पॉईंटचं टार्गेट यामध्ये जर आपल्याला मिळालं तर यामधून आपण एक्झिट होणार. जर 280च्या वर प्राईस गेले ना तर यामध्ये आपल्याला ना एक चांगलं प्रॉफिट बघायला मिळू शकते. एक चांगली मुवमेंट आपल्याला यामध्ये बघायला भेटू शकते. पण 280च्या वर प्राईस जाणं खूप महत्त्वाचं आहे. यस, 300-400 रुपयाच्या आसपास आता आपल्याला प्रॉफिट बघायला मिळते. 500, ओके ठीक आहे, 536, 541, 600, 761, यस, ग्रेट, 623, 658, 645, ग्रेट, 657, 687, 799, 755, 800, ओके ग्रेट, ग्रेट, 732, यस, ग्रेट. इथे जर बघितलं तर आपला लॉस होता तो 330च्या प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झालेला आहे.
ठीक आहे. तर यामध्ये थोडंसं वेट करू शकतो. थोडंसं वेट करायचं एका चांगल्या प्रॉफिटसाठी. 762 एक स्पाइक अजून मिळणं गरजेचं आहे. एक स्पाइक. ग्रेट. 755. ओके, ठीक आहे. यामध्ये ना आपण आपलं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट 763. ठीक आहे. यामध्ये आपण प्रॉफिट आपलं बुक करूया. तुम्ही जर इथं बघितलं तर 381 ला आपला आज प्रॉफिट बुक झालेला आहे. तर आपला आजचा हा लास्ट ट्रेड होता आणि अजून सुद्धा यामध्ये आपल्याला चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. पण पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला किती 300 350 रुपयाचा लॉस झालेला. त्याच्यानंतर तो 300 350चा लॉस कव्हर होऊन 381च्या प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर माझा पहिला ट्रेड असता तर मी यामध्ये होल्ड केला असतो. पण हे आपल्यासाठी एका ट्रेडमध्ये एका लॉटवर 700-800 रुपये प्रॉफिट म्हणजे खूप आहे. चांगल्या पद्धतीने यामध्ये माझे किती रुपये लागलेले 2 ते 3,000 रुपये यामध्ये माझे इन्व्हेस्ट झाले आणि त्याच्यावर मला 700 ते 800 रुपये प्रॉफिट मिळालं. तर हे माझ्यासाठी खूप चांगले आणि खूप चांगले रिटर्न्स होते. त्यामुळे मी काय केलेलं आहे यामधून एक्झिट झालेलो आहे. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा ट्रेड प्लॅन करणं गरजेचं आहे. जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत चला. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं छोट्या क्वांटिटीला मॅनेज करता, छोट्या कॅपिटलला मॅनेज करता, अगदी त्याच पद्धतीनं मोठ्या कॅपिटलला मोठ्या क्वांटिटीला मॅनेज करायचं असतं. याच्यापेक्षा वेगळं असं काही नसतं. ओके, तर जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करत चला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.